बाबासाहेब आंबेडकरांचा ठिकाणी आज आपण एकत्रित आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं गेली 75 वर्षापासून लोकशाही बळकट करण्यासाठी ज्या पवित्र अशा संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे, सर्व प्रशासकीय शासकीय नियमांचं त्याच्यामध्ये उल्लेख आहे, अशा संविधानावर आपला हा देश चालतो आणि या देशाला संविधान खऱ्या अर्थानं अर्पण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं आणि त्याच गोष्टीवर आपण सर्वजण त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन मार्गक्रमण करत आहोत. पुढील काळात देखील त्यांच्या विचारांचा वारसा आपण सर्वजण एकत्रित पुढे नेऊया असं या ठिकाणी अभिवादनाच्या निमित्तानं व्यक्त होतो. माझ्या चिंतामणी परिवाराच्या वतीनं मनपूर्वक असं अभिवादन. खरं तर अभिवादन म्हणजे त्यांनी जे पुण्यकर्म केलं त्या पुण्यकर्माला आपण सलाम करणे. अभिवादन हे त्यांचं आयुष्य वाढण्याचं एक मोठं साधन आहे. माणसाचं आयुष्य त्यांची आठवण जिथपर्यंत आहे तिथपर्यंत असतं आणि मग ही आठवण प्रत्येक पिढीने कायम करत राहतं. त्यांचं कार्य एवढं मोठं होतं की त्यांची आठवण अनेक हजारो वर्षे राहील अशा पद्धतीने आणि तेच त्यांचं अभिवादन आहे. आपण त्यांना अभिवादन करतोय म्हणजे यावेळी जास्त गाजवाजे करणं योग्य नाही. त्यामुळे छोट्या आणि साध्या पद्धतीमध्ये जे आपल्या सर्वांच्या परिवाराच्या वतीनं छोटंसं अभिवादन आपण इथं करत आहोत. काल बाद पद्धतीनं बऱ्याच जणांचे मला फोन झाले की मोठ्या पद्धतीचा कार्यक्रम वगैरे असं पाहिजे, तर आपलं साऊंड सिस्टीम वगैरे अभिवादनाचा कार्यक्रमात मदत काही नसतं. पूर्ण जामखेड शहरामध्ये पूर्ण बरेचसे लोक चैत्यभूमीला दर्शनासाठी जातात, अभिवादनासाठी जातात. त्यामुळे छोट्या प्रमाणामध्ये आवर्जून अनुभवतो फोन आला की आमचं सकाळी उपस्थिती नव्हती, तर आपल्या सर्वांच्या वतीने एक छोटंसं अभिवादन आपण करू. त्यामुळे एक औपचारिक पद्धतीने फक्त हार घालणे आणि छोटासा फोटो काढून आपण कार्यक्रम संपत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर